तर मित्रांनो, आज मी मागवले ब्लॉगिंग किट. एकदम स्वस्तामध्ये होती. क्वालिटी वगैरे बघूया आता कशी काय आहे त्याची. मी बोललो त्यामध्ये 3 वस्तू आपल्याला भेटतात. एक माईक भेटतोय, एक LED फ्लॅशलाईट भेटते आणि एक मोबाईलसाठी ट्रायपॉड भेटतोय. तर बघूया आतमध्ये काय काय भेटतं ते त्यासोबत. बघूया आतमध्ये काय काय येतं. हे बघा, हे एवढं काय भेटलं आहे. लाईट, माईक सोबत एक रिमोट पण दिला आहे आणि एक ऑक्स केबल पण दिले आहे छोटे. आपला माईक आणि मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी त्यांनी केबल पण दिलेली आहे. आणि थोडी क्वालिटी वगैरेचं बोलू तर क्वालिटी एवढी काही खास नाही वाटत आहे. थोडं लो क्वालिटी प्लास्टिक आहे, एवढं हाय क्वालिटी वगैरे असं नाही. तुम्ही 400 रुपयाच्या शोभामध्ये जर तुम्ही घ्यायला बोलले तर किती चांगलं भेटणार आहे ते. तर ह्याला वरती करण्यासाठी ही 2 बटणं दिलेली आहेत. इथे एक बटन आहे, इथे एक बटन आहे. ही 2 बटणं आपल्याला दाबायची आणि वरती खालती आपण आपल्यानुसार ॲडजस्ट करू शकतो. आणि याला असं पकडता येतं. आणि हे एक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इथे वरती मोबाईलसाठी आपण लावू शकतो. आपण हे 2 साईड भेटतात आपल्याला. इथे पण एक लावू शकतो असं उभं, किंवा एक आपण हे आडवं पण लावायला इथे दिलेलं आहे. आपण असं पण लावू शकतो. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल, जसं तुम्हाला अँगल पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही लावू शकता ते. तर हे 2 झाले. आणि एक ही लाईट आहे. त्याच्यामध्ये तर मागे ही तर सेलवाली आहे. त्याच्यामध्ये सेल टाकून वापरायची आहे. तुम्हाला बोललो होतो 400 रुपयामध्ये एकदम चांगलं तर काय भेटू नाही शकत. डिसेंट आहे, एवढं काय हे नाही. आणि हा एक माईक आहे. हा माईक आहे ह्याच्यामध्ये भेटलेला. तर हे ह्याचं डेड कॅट आहे, ज्याच्याने आपल्याला हवेचा आवाज वगैरे नाही यायला पाहिजे माईकमध्ये, त्यासाठी. तर हे एक आहे. निघ ना बाहेर. हा एक रिमोट दिलेला आहे. तुमच्याकडे आयफोन किंवा तुमच्याकडे अँड्रॉइड असेल तर दोन्ही बटणं तुमची यूज होतील. iOSसाठी म्हणजे आयफोन वगैरेसाठी हा वरचं बटन आहे आणि अँड्रॉइडसाठी हे वालं आहे. जर तुम्ही ह्याच्याने व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे पण क्लिक करू शकता. ब्लूटूथने कनेक्ट होतं आहे, ते पण मी नंतर तुम्हाला दाखवून देईन. आणि ही ऑक्स केबल आहे. ही तर आपल्याला माईकच्या मागे इथे एक अटॅच करायची अशी, आणि ही दुसरीवाली जाणार आहे मोबाईलमध्ये. आणि जसं ओपन पण होतं आहे. जर तुम्हाला कुठे ठेवायचं असेल असं उभं करून, तर तुम्ही उभं करून पण ठेवू शकता. एकदा ते पण दाखवतो. असं उभं वगैरे करून ठेवू शकता तुम्ही. तर आता बाकीचं सगळं हे पूर्ण जेवढं आपल्याला सामान याच्यामध्ये भेटलं आहे तेवढं सामान मी तुम्हाला रिटर्न लावून दाखवतो. ह्याच्यावरती पूर्ण लावतो, मोबाईल वगैरे पण अटॅच करतो आणि तुम्हाला दाखवतो त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे, त्याने मोबाईलचं होल्ड कसा पकडतो, तो मोबाईल होल्ड कसा करतो तो, ते पण बघूया आपण. तर बघा मित्रांनो, हे झालं आहे, हे एवढं लावून झालं आहे. फक्त आपल्याला आता हा मोबाईल लावायचा आहे. मी एकदा मोबाईल लावून दाखवतो. ह्याच्यामध्ये मोबाईल लावायला जास्त काय त्रास नाही आहे. हे बघा, हे फक्त इथून वरती खेचायचं आहे. हे स्प्रिंग टाईप आहे, तर वरती खालती होतं, एकदम टाईट होऊन जातं तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त खेचून असं लावून टाकायचं आहे. मी थोडंसं वन साईड लावतो आहे, कारण इथं माझं पॉवर बटन आहे, त्याच्यावरती जर दबून राहिलं तर मोबाईल बंद होईल, त्यासाठी. तर हे बघा, हे असं आपण यूज करू शकतो. माईकची पण मी वायर एकदा लावून घेतो. सॉरी मित्रांनो, ह्याला माईकची हे नाही आहे, तर आपण माईक नाही यूज करू शकत. मी दुसरा मोबाईल आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये माईक यूज करेन आणि तुम्हाला मी दाखवून देईल नंतर कशी व्हिडिओ काय येते ती. आता आपण असं आपण यूज करू शकतो ॲज अ सेल्फी कॅमेरावरून, किंवा आपण बॅक कॅमेरावरून पण दाखवू शकतो. असं आपण यूज करता येतो, ते असं पकडायचं आहे. तर हा आपला झाला एक सिम्पल सेटअप. तर तुम्ही असं करू शकता. जर तुम्हाला बेसिक ब्लॉगिंग करायची असेल आणि तुमच्याकडे पैसे पण कमी असेल आणि बजेटमध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही हा वाला ब्लॉगिंग किट मागवू शकता. त्यामुळे तुम्हाला फिटमेंट पण चांगले भेटेल, एक माईक पण भेटेल सोबतच. डिसेंट आहे, एवढं काय हे नाही, पण स्टार्टिंगसाठी तरी चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला लाईट पण भेटेल, माईक पण भेटेल आणि तुमचा ट्रायपॉड तर आहेच.
तर हाच एक सिम्पल सेटअप होता मित्रांनो. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून काहीतरी नवीन गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.